तर हॅलो मित्रांनो, नमस्कार. आपलं स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण बघू शकता आपण आलेलो आहेत आपल्या जॅकी 9218 हा हरभराचा प्लांट आहे. त्या प्लांटवरती आपण आलेलो आहे. तर साधारणतः इथे आपला 1 एकर प्लांट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या हरभऱ्याचं वाढ वाढ साधारणतः गुडघे इतकी वाढ आहे मित्रांनो आपल्या हरभऱ्याची. आणि तर मित्रांनो, ह्या हरभऱ्याला आपण एकच फवारणी केलेली आहे. आणि ती फवारणी म्हणजे आपण ॲम्बॉस त्याच्यामध्ये घेतला होता. ॲम्बॉस इमॅमॅक्टिन, जे की अळीसाठी काम करतो, अळी येऊ देत नाही. बस एकच, ह्या दोनची एकच फवारणी घेतली मित्रांनो, अजून काहीही व्यतिरिक्त खर्च नाही. आणि पेरताना आपण सल्फर वापरलेलं आहे मित्रांनो. सल्फर आणि त्याच्यासोबत 15-15 हे 2 खतं वापरलेले आहेत आपण, सल्फर आणि 15-15. तर आपण मित्रांनो बघू शकतो ते जॅकी 9218चा प्लांट आहे. तर मित्रांनो, हा बघा, तुम्ही माल बघू शकता कशा प्रकारचा माल लागलेला आहे आपल्या हरभऱ्याला. हे बघा मित्रांनो, हा माल आहे. हे बघा, कोणीकडे पण गेलं तर सारखाच माल दिसणार तुम्हाला. हे बघा, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो इथे आपल्याला साधारणतः 8 ते 10. हे बघा मित्रांनो, आपण माल बघू शकता. हा बघा माल एकदम 2-2 दाणे आहेत पूर्ण. आणि हे बघा निबर पण झालेला आहे. हे बघा, हा माल बघा. आता हे एकच झाड आहे मित्रांनो. हे बघा, हे बघा, हे माल. तर हा पूर्ण असा संपूर्ण माल बघा मित्रांनो, एकदम नंबर 1 आणि निब्बर झालेला आहे मित्रांनो. फक्त आपण याच्यासाठी याला फक्त 2 पाणी दिलेले आहेत मित्रांनो. एक आपण पेरणी कोरड्यामध्येच केली, जे की सोयाबीनच्या ओलीवर पेरणी केल्याच्या नंतर आपण 8 ते 10 दिवसांनी, म्हणजे हरभरा निघल्याच्या नंतर एवढं हरभरा झालं होतं 3 इंच हरभरा झाल्याच्या नंतर आपण त्याला पूर्ण लोड शेटिंग जवळपास 8-8 तास आपण याला पाणी दिलं. आणि त्यानंतर तर मित्रांनो, आपण परत पुन्हा याला सर्वांनी पाणी नाही, स्प्रिंकलरनं पाणी दिलं. आणि ते बी एक लोड शेटिंग दिली पूर्ण. स्प्रिंकलरनंच वापर केला. तुम्ही पण जर अगर म्हटलं जर पेरसाल हरभरा वगैरे तर स्प्रिंकलरचाच वापर करा, जेणेकरून तुमचा हरभरा माजणार नाही. माजल्याच्या नंतर हरभरे हे जास्त वाढत असतं. तर आपण त्याला एक पाणी दिलं, त्याच्यानंतर फवारणी केली. आणि फवारणी केल्याच्या नंतर परत एक पाणी दिलं. म्हणजे एक समजा जेव्हा फुलं लागली होती का, फुलामध्ये पाणी दिलं. लोक काय म्हणतात, फुलामध्ये पाणी देऊ नये वगैरे वगैरे, फुलामध्ये पाणी दिल्यावर हरभरे फुलगळ होते वगैरे, असं जसं काही पण म्हणतात लोक. पण आपण फुलामध्ये पाणी दिलं आणि बस एक पाणी दिल्यानंतर आपल्या हरभऱ्याला कुठेही पाणी कमी पडल्यासारखं वाटत नाही आहे किंवा जाणवत नाही आहे. पूर्ण हरभऱ्याचा प्लांट हा निब्बर जवळपास भरपूर झालेला आहे. एक नंबर क्वालिटी तुम्ही बघू शकता. परत एकदा बघून घ्या, हरभऱ्याचा प्लांट पूर्ण बघून घ्या संपूर्ण. कोणत्या पण दिशेला कुठेही जासाल, मधात जासाल, कडेला जासाल, कुठे पण एक नंबरच तुम्हाला माल दिसणार त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूयात परत. आपल्या हरभऱ्याला माल कसा आहे कसा नाही, किंवा तुम्हाला काय आवडलं काय नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला. व आमच्या व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या.